14व्या क्रमांकाचे हे लेणे रावण की खाई या नावाने ओळखले जाते. त्यातील कैलास पर्वत हलविणाऱ्या रावणाच्या शिल्पपटामुळे त्याला हे नाव पडले असावे. क्रमांक 2च्या बौद्ध लेण्याचा आराखडा जवळजवळ असाच आहे. याच्या बाजूच्या भिंतीत अर्धस्तंभामुळे शिल्पपटांना जणू चौकट लाभली आहे. दर्शनी खांबाचे अर्धे भाग साधे चौकोनी असून वरच्या भागात पूर्ण घटाचे अलंकरण आहे. उत्तरेकडील भिंतीत बहुतांशी वैष्णव शिल्पपट आहेत. पहिल्या खणात त्रिशूल घेतलेली दुर्गा आहे, तर त्यानंतरच्या खणात कमलासना गजलक्ष्मी असून तिच्या मस्तकावर 4 हत्ती पाणी शिंपडत आहेत. तिसऱ्या भुवराहाचा पट आहे. वराहाची भव्यता व आवेश आणि पृथ्वी देवीची प्रमाणबद्ध मूर्ती यामुळे हा शिल्पपट देखणा झालेला आहे. त्यानंतरच्या खणात भूदेवी व श्रीदेवी यांसह श्री विष्णू वैकुंठात बसल्याचे शिल्प आहे. त्यानंतर मकर तोरणाखाली विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या दरवाजाजवळ श्री द्वारपाल असून त्यांच्या बाजूसच मकरावर उभी गंगा, कुर्मावर उभी यमुना आणि भव्य द्वारपाल यांची शिल्पे आहेत. येथे प्रदक्षिणापथ असून त्यांच्या भिंतीत शिल्पपट, शिल्पे आणि शिल्पसमूह आहेत. यांत उत्तरेकडील भिंतीत सालंकृत व बालकांसहित सप्तमातृका असून त्या वीरभद्र आणि गणेश या दोहोंच्या मध्ये खोदलेल्या आहेत. दक्षिणेकडील भिंतीतही शिल्पपट आहेत. प्रथम अंधकासुरवध कथेतील शिव दाखविला आहे. या शिल्पातील क्रोधावेश या भावांचे चित्रण अप्रतिम आहे. दुसऱ्या शिल्पपटात शिवपार्वती विहार करीत असलेल्या होंगरावरूनच रावणाचे पुष्पक विमान पुढे जाण्यास प्रतिबंध निर्माण झाला, त्या प्रसंगाचे शिल्पांकन आहे. रावणाचा आवेश आणि जिद्द, शंकराची शांत मुद्रा आणि पार्वतीची भयग्रस्तता व पतीचा आधार घेण्यासाठी त्याला बिलगण्याची कृती या सर्व मुद्रा शिल्पकारांनी अत्यंत वास्तव स्वरूपात दाखविलेल्या आहेत. याशिवाय तांडव नृत्यातील शिवाचे नृत्य पाहण्यास गणे, पार्वती, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि अग्नी उपस्थित आहेत. असा शिल्पपट पुढे आहे. पंधराव्या क्रमांकाचे लेणे दशावतार लेणे म्हणून प्रख्यात आहे. गतिमान शिल्पे, राष्ट्रकूट, दंतीदुर्गाचा उत्कीर्ण लेख आणि पुराणातील कथा दाखविणारे शिल्पपट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत. हे लेणे दुमजली आहे. त्याच्या दर्शनी खांबाच्या माथ्यावर भूमिस्पर्श मुद्रेतील बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे. या लेण्यासमोर प्रशस्त प्रांगण आहे आणि त्याच्या मध्यभागी एक मंडप आहे. मुख्य मंडपाच्या मागील भिंतीवर राष्ट्रकुल घराण्यातील दंतीदुर्ग राजाचा प्रदीर्घ लेख आहे. राष्ट्रकूट घराण्याची वंशावळ आणि शेवटी दंतीदुर्ग या लेण्यात सैन्यासह येऊन गेल्याचा उल्लेख यात आहे. मंडपावर सिंह, यक्ष, गर्भगृहांच्या प्रतिकृती, गंगा, यमुना इत्यादी मूर्ती आणि जाळीदार खिडक्या आहेत.
16व्या क्रमांकाचे हे कैलास लेणे म्हणून ओळखले जाते. माणकेश्वर असाही त्याचा उल्लेख सापडतो. सर्वच दृष्टींनी हे लेणे भव्य असून ते वेरूळचा मुकुटमणी मानले जाते. आधी कळस मग पाया हे वचन या वास्तुरूपात पाहावयास मिळते. या लेण्याच्या निर्मितीस राष्ट्रकूटांचा राजा दंतीदुर्ग याच्या कारकिर्दीत प्रारंभ होऊन पहिल्या कृष्णराजाने सुमारे 756 ते 773 त्यास पूर्णरूप दिले. पुढील राजांच्या काळात या शिवमंदिराच्या ओव्या सरिता मंदिर, लंकेश्वर लेणे, मातृका मंदिर इत्यादी खोदण्यात आली. कैलास लेणे ही सौंदर्यशाली शैल मंदिर आहे. या लेण्याच्या कलात्मक आविष्कारात पल्लव, चालुक्यकालीन शैलींची संमिश्र छटा जशी दिसून येते, तसेच विमान, गोपूर इत्यादी घटकांत द्राविड शैली स्पष्ट होते. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इसवी सन 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे. राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा प्रथम याने 757 ते 783 मध्ये याचे बांधकाम केले होते. हे एलोरा, वेरूळ, जिल्हा औरंगाबाद येथे स्थित आहे. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहेत. ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल 3 बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे पूल पाडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे.
17व्या क्रमांकाचे हे लेणे आखणी, स्तंभ आणि शिल्पपट या दृष्टीने प्रेक्षणीय आहे. यातील गण, शालभंजिका व त्यांच्या बाजूस असलेल्या सेविका व गंधर्व यांच्या कमनीय मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अठरा ते 20 ही लेणी सर्वसामान्य असून त्यात उल्लेखनीय अशी वैशिष्ट्ये नाहीत. एकविसाव्या क्रमांकाचे लेणे रामेश्वर लेणे म्हणून ओळखले जाते. याचे दर्शनी भागाचे खांब कमनीय शालभंजिकांमुळे प्रेक्षणीय झाले आहेत. बाजूच्या खांबांना जोडून असलेल्या कठड्यावर गजधर असून त्यावर एकूण 14 मिथुने कोरलेली आहेत. कठड्यास लागून असलेल्या भिंतींवर गंगा आणि दुसऱ्या बाजूस यमुना आहे. गंगेची त्रिभंगातील मूर्ती, शरीरसौष्ठव व कलात्मक केशरचना यामुळे लक्ष वेधून घेते. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंस उंच जोत्यावर 2 लहान उपवर्णक असून त्यात डाव्या बाजूला शिवपार्वतीचा विवाह सोहळा दाखविलेला आहे. पंचाग्नी साधन करणारी उमा, हिमालयाकडे उमामहेश्वरांचा विवाह प्रस्ताव घेऊन गेलेला ब्रह्मा आणि शिवपार्वती विवाह कल्याण सुंदर हे तिन्ही पट अप्रतिम आहेत. विशेषतः विवाहप्रसंगी पार्वतीच्या चेहऱ्यावर दर्शविलेला सलज्ज भाव अत्यंत विलोभनीय आहे. याशिवाय महिषासुरमर्दिनी आणि मोरावर बसलेला कार्तिकेय यांची शिल्पे आहेत. त्याचा अग्नीशी असलेला संबंध अजमुख सेवक सूचित करतात. अंतराळाजवळ रावणानुग्रहाचा शिवमूर्तीपट आहे. दक्षिण दालनात सप्तमातृका, नटराज आणि कंकालकाली यांची शिल्पे आहेत. सप्तमातृका दालनाजवळ शिवपार्वती पट खेळत असल्याचे शिल्प आहे. बावीसव्या क्रमांकाचे हे लेणे नीलकंठ या नावाने ओळखले जाते. तेथील नंदी मंडपाच्या उजव्या बाजूच्या मंडपात सप्तमातृकांची शिल्पे आहेत. शिवाय गणेश, कार्तिकेय, गजलक्ष्मी आणि कमलासना देवी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे. लेणी क्रमांक 23 व 24 ही फारशी वैशिष्ट्यपूर्ण लेणी नाहीत. क्रमांक 24च्या लेण्यात 4 शिवमंदिरे असून त्यात योनिपीठे आहेत. याला तेलिकी घाणी असेही म्हणतात.
25व्या क्रमांकाचे लेणे आकाराने विस्तृत असून मंडपात कुबेर, स्तंभावर शालभंजिका, छतावर गजलक्ष्मी व आतील छतावर सूर्य यांची शिल्पे आहेत. गर्भगृहासमोर 2 द्वारपाल असून सूर्याचे शिल्प कलात्मक आहे. 26व्या क्रमांकाची लेणीची रचना 21व्या लेण्यासारखीच आहे. दर्शनी भागात घटपल्लवयुक्त स्तंभ, 2 अर्धस्तंभ. 27 क्रमांकाचे हे लेणे जानवासा लेणे अथवा प्रवेशद्वारापाशी ओळखले द्वारपालांची 2 याच्या जवळ ते आहे. क्रमांक 29 चे सीताकी न्हाणी या नावाने संबोधले जाणारे लेणे शिव-पार्वती विवाहाचा शिल्पपट असल्याने या विवाहाच्या संदर्भात या लेण्याला जानवासा असे म्हणत असावेत. सभामंडपाच्या दरवाजाच्या एका बाजूस बलराम, एकानशा व कृष्ण आणि दुसऱ्या बाजूस ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे मोठे शिल्पपट आहेत. शिवाय शेषशाही विष्णू, वराह यांच्या मूर्ती आहेत. याच दरवाजाच्या 2 बाजूस खिडक्या असून त्यांच्यावर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. गर्भगृहात फक्त अधिष्ठान मूर्ती आहे. 28व्या क्रमांकाचे हे लेणे पावसाळ्यातील जवळच्या धबधब्यामुळे रम्य वाटते. लेण्याच्या दरवाजाच्या बाजूस गंगा, यमुना यांची भग्न शिल्पे असून सभामंडपात योगासनातील अष्टभुजा, शाक्तदेवी, गर्भगृहाशी संलग्न द्वारपाल आणि गर्भगृहात योनीपट आहेत. देवीच्या हातात खडग, भुजंग, त्रिशूल, नरमुंड इत्यादी आहेत. हिंदू धर्मीय लेण्यांमध्ये सीताकी न्हाणी या नावाने हे लेणे प्रसिद्ध आहे. यातील शिल्पे भव्य असूनही कलाहीन आहेत. अग्रमंडपाच्या अधिष्ठानावर भव्य सिंह शिल्पे आहेत, तर भिंतींवर रावणानुग्रह आणि अंधकासुरवध यांचे शिल्पपट आहेत. सभामंडपाच्या मागील गर्भगृहात शिवलिंग आहे. भव्यता, अग्रमंडप, सभामंडपादी विकसित वास्तुघटक आणि शिल्पांतील गतिमानता व चेहऱ्यांवरील विविध भाव या दृष्टींनी ही लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसेच या लेण्यांतून शाक्त, शैव व वैष्णव या तिन्ही पंथी यांचे शिल्पांकन सुगोचर होते. काही लेण्यांत भित्तिचित्रेही आढळतात.